नमस्कार योगार. हालीच रोड सेफ्टी काउन्सिलाची एक बसका जाली आणि रोड सेफ्टी काउन्सिलाचे मुखेली हे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर मोविन गुदिनो आसात. गोंयांत रोड एक्सिडंटाचे प्रमाण बरेंच वाडलां. ताची कारणां वेगवेगळी आसात. रेंट काराचोय विशय हो फाटल्या दिसांनी ताच्या वयल्यानूय बरोच बोवाळ जाला आणि ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाशी संबंधीत वेगवेगळ्यो गजाली. आतां रोड सेफ्टी हातूंत फक्त ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटूच ना, तर PWD डिपार्टमेंट आसा. अशा वेगवेगळ्या विशयांचेर खरें म्हटल्यार योग्य कोऑर्डिनेशन जावपाची गरज आसा. पुणून हें कोऑर्डिनेशन जाल्लें आमकां मातूय दिसना. सरकार एक्शन घेवपाची नाटकां करता, पूण ते एक्शनाचो रिजल्ट हो आमकां पळोवपाक मेळना. हाची कारणां कितें आनी सरकार जी एक्शन घेता त्या एक्शनी फाटल्यान सरकारचो प्रामाणीक हेतू आसता काय फक्त लोकांक दाखोवपाक सरकार एक्शन घेता? ह्या साबार विशयाचेर आमी चर्चा करतले आणि आमच्या वांगडा आसात बाब सुदीप तामणकर. सुदीप बाब येवकार तुमकां. रोड सेफ्टी काउन्सिल खरें म्हटल्यार रोड सेफ्टी काउन्सिल आणि डिस्ट्रिक्ट रोड सेफ्टी काउन्सिल ही सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरी प्रमाणे देशांत सगळ्या राज्यांक स्थापन करपाक जाय. गोंयांतूय ती आसा. पुणून ही रोड सेफ्टी काउन्सिल, डिस्ट्रिक्ट रोड सेफ्टी काउन्सिल नेमकें कितें करता? ती आसतना बीन रोड एक्सिडंट कित्याक कमी जायना हो मुखेल प्रश्न आसा. सुदीप बाब, मोविन गुदिनो, ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट हो तुमचो सदचोच विशय. तुम्ही डेली ह्या डिपार्टमेंटाकडे, ह्या मंत्र्यांकडे, नाजाल्यार त्या ऑफिसांतल्या अधिकाऱ्यांकडे तुमचो पत्रव्यवहार, तुमच्यो कंप्लेंट्स, तुमची निवेदनां ही सुरूच असतात. फाटल्या दिसांनी आमी रेंट काराचो विशय घेतलेलो. आयजूच ट्रान्सपोर्ट मिनिस्टरान स्टेटमेंट केला की आमी सगळ्या रेंट कारांचे इन्स्पेक्शन करतले म्हणून. दुसरे स्पीड गव्हर्नराचो आमी इन्स्पेक्शन करतले म्हणून. आता ही इन्स्पेक्शनां, ही स्पीड गव्हर्नराची इन्स्पेक्शनां, कायदो कितें म्हणटा, इतले करूनय बीन रोड एक्सिडंट कमी जाताना आमकां दिसना. कित्याक लागून हें? रूल 118 प्रमाणे स्पीड गव्हर्नर लावचो पडटा गाडयांक आणि तो गोंयांत कायदो कायदो म्हणजे स्पीड गव्हर्नर हे खंयच्या गाडयांक? मोटर व्हेकल एक्टा प्रमाणे ते आता नॉट फॉर प्रायव्हेट व्हेकल. ना ते प्रायव्हेट सोडून कमर्शियल व्हेकल ज्या टॅक्सी, बसी आणि मायनिंग ट्रक हांकां ते स्पीड गव्हर्नर आवश्यक आहे. म्हणजे सगळं कमर्शियल टेम्पो येते सगळं. आता नवी गाडी 2 वर्साच्या पयलीं आसा, 2 वर्सां पर्यंत ताका 80 स्पीड, 2 वर्सां जाली काय 60 स्पीड हे करची पडटा, सेट करची पडटा. त्या स्पीडीर ते लॉक करचे पडटा. आता स्पीड गव्हर्नर ड्रायव्ह जी चल्ल्या, कालूय म्हाका अजाप दिसले की एनफोर्समेंट आणि पणजे रजिस्ट्रेशन अजून कारवालो आणि त्यांच्या वांगडा डेप्युटी डायरेक्टर सावंत हे जेन्ना रस्त्यार गाडयो चेक करपाक भोंवता, तेका लागून म्हाका एक प्रश्न पडलो वाहतूकदार म्हणून की कशा रितीन आपल्या डिपार्टमेंटाक आपुणूच एक्सपोज करप हो एक प्रकार. म्हणजे आतां पळय, स्पीड गव्हर्नर कायद्यान जो बसोवंक जायो, ती गाडी पयले इन्स्टंट लेवलाचेर जेन्ना रजिस्ट्रेशन जाता तेन्ना स्पीड गव्हर्नर, हाय सेक्युरिटी नंबर प्लेट ह्यो सगळ्यो गोश्टी आसल्यारूच ताका फिटनेस दिवप आसता कायद्यान. आता त्यो गोश्टी सगळ्यो आसता. मागीर प्रत्येक 2 वर्सांनी आता फिटनेस दिता, 8 वर्सां पर्यंत 2-2 वर्सांनी पासिंग जाता, फिटनेस दिता. आणि आता तर ज्यो गाडयो नव्यो सगळ्यो येयल्या ह्यो ECU लॉक, म्हणजे डायरेक्ट कंपनी ताका ECU लॉक करता आणि थंयच्यान ती स्पीड लॉक केली वयता. ते तुका आनी ते कशाच परिस्थितीन काडिना, कितली रिक्वेस्ट सुद्दां केली जाल्यार. आनी हे अधिकारी फाटल्या दिसांनी सर्रास जे रेंट एक्सिडंट जाले त्या संदर्भात जी ड्रायव्ह करता पळय, हे आपल्याच डिपार्टमेंटाचेर अविश्वास दाखोवप. म्हणजे कोण पळय फिटनेस दिता, आतां अजून कारवालो तेंच्या मदीं काल जो भोंवता, म्हणजे जे इन्स्पेक्टर त्याच्या वांगडा पळय ज्या दिसा आनी स्वराज नाय हे पासिंग करता गाडयांचेर, तांकां फिटनेस दिता, आनी त्याच गाडयो धरून भोंवता. म्हणजे विरोधाभास. सगळ्या लोकांक पिशान काडा. म्हणजे बेश्टे नांवान बोनेट उगडले स्पीड कळटा. अरे स्पीड जर पळोवपाक जाय त्यो गाडयो 80 पर्यंत चलपाक जाय. 80 वयर वयता काय ना ह्यो कळपाक त्या जाग्यार त्यो गाडयो व्हरच्यो पडटल्यो किंवा त्याचे मेकॅनिझम येता. फाटीं तेंचे कडेन आसले ते आतां खंय हेंच्यांनी इकून खाल्ले नकळत. म्हणजे ते जॅक टायप आसता, तेचेर गाडी काडप आनी ती रेस केल्या उपरांत कळटा की 80 वयर चलता काय ना पळय ती गाडी. म्हणून अशा रितीन डिपार्टमेंट पळय ज्या हे स्वताकूच आयज एक्सपोज करपाक लागलेले. लोक नाका, आमी सांगपाची गरज ना. जेन्ना हे इन्स्पेक्टर रस्त्यार रावता
तेन्ना दिसून येता की जे कोणी पळय फिटनेस दिला तेकाच खबर ना की आपण गाडी पास केल्या म्हणून हितूनच्यान पयशांचो वापर सर्रास जाता गाडयो पासिंग करतना हे स्पश्ट जाता हे जेन्ना रस्त्यार रावप म्हणजे रोड सेफ्टीचो विशय परतून परतून येताच. मागीर ते रेंट कार जावं, रेंट बायक जावं, बाकीचो टॅक्सीचो इश्यू जावं. आतां आमी परत परत एक गजाल स्पश्टपणान सांगता की गोंयांत जर पब्लीक ट्रान्सपोर्ट जर व्यवस्थीत पद्दतीन प्लॅन पद्दतीन सिस्टमॅटीक जर पब्लीक ट्रान्सपोर्ट जर व्यवस्थीत चलत जाल्यार हे सगळे विशय एक्सिडेंटा पासून बाकीचे सगळे विशय हे मार्गाक लागपाक शकता. पूण सरकार हो पब्लीक ट्रान्सपोर्टाचो विशय मुळापासूनच विचारानच घेवपाक तयार ना. आता पयर आमी एक बातमी वाचली ती म्हटल्यार ॲप कितें तरी कदंबान काडला आणि त्या ॲपाचेर कितें तरी बुकींग आणि बाकीचे सगळ्यो गजाली चलतले. आता तुमची प्रायव्हेट बस ओनर्स असोसिएशन आणि कदंबा जी एक कोऑर्डिनेशन कमिटी काडलेली सरकारान, त्या कमिटीची सध्या स्टेटस कितें आणि पब्लीक ट्रान्सपोर्टाच्या विशयाचेर विशय खंय मेरेन वयता आणि कितें सरकार खरोच सिरियस आसा काय सरकार कितें करता ह्या विशयाचेर? 2 तारखेक कोऑर्डिनेशन कमिटी हरशी हेडेड बाय डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्ट पूण तरी वाहतूक मंत्र्यान मोठेपण दाखोवपाक 2 तारखेक डिसेंबराचे मिटींग पळय जी जाली कोऑर्डिनेशन कमिटी तितून जे विशय पळय कितें मांडलेले पळय त्या प्रमाणे इन्स्ट्रक्शन दिले कदंबाक की बाबा ह्यो बसी बेकायदेशीरपणान चालू जाल्या त्यो बंद जावपाक जाय आनी कितें सगळ्यो गोश्टी थंय थारलेल्यो. खंयच्यो बसी आतां ह्यो? म्हणजे नवे रूट चालू केल्या पळय ते म्हणून तेतले एक काय बस अजून पर्यंत बंद जावना. सगळे विशय आसा ते तशेच प्रलंबीत आहा आणि कोऑर्डिनेशन कमिटी मुखार आमी आतां 5 तरी रिप्रेझेंटेशनां नवे नवे विशय सगळे मांडलेले आसा पण अजून ती परत कोऑर्डिनेशन कमिटीची मिटींग घेवंक ना. आता वारंवार मुख्यमंत्र्या कडेन हांव परत परत वयता. पयर लेटस्ट सारको आतां 18 तारखेक गेल्लो. एक आमचो बस ऑपरेटर आसलो तेणी तर रडोन सांगलें मुख्यमंत्र्याक की ह्या इलेक्ट्रीक गाडयांक लागून आमकां भरपूर त्रास जाता कितें तरी तितून रिलीफ दी म्हणून. आतां मुख्यमंत्र्यान आमकां आश्वासन दिलें की आपूण 2 दिसांनी मिटींग घेता. 2 दिसांची मिटींग आयज फाल्यां करून आयज पळय आतां आमी 12 तारखेक आयज आसा आयज 7 आतां 8 जाल्या वरां 7 मिटींग चालू आहा सेक्रेटरिएटान. मुख्यमंत्र्यान कदंबाक आफयल्या, वाहतूक खात्याचे सगळे अधिकारी आफयल्या पूण बसवाल्यांक आफोवंक ना. आतां सकाळी म्हाका ओएसडीचो फोन येयल्लो मुख्यमंत्र्याच्या की तुजे मुद्दे कितें पळय आपले कडेन तुजी सगळी रिप्रेझेंटेशनां तरी आसतना तुजे मुद्दे पळय कितें पळय आसा पळय सगळे रिप्रेझेंटेशनाचे ते दी आपल्याक. त्या प्रमाणे तांचे सगळे फोटो मारून बी दिल्या. आतां आमकां घेनासतना मिटींग कसली आनी कितें पळय करतले पळय ते कळपाक मार्ग ना. कित्याक पळय मुख्यमंत्र्याक हे वाहतूक अधिकारी पळय इतले सिजन जाल्या पळय न्हू की मुख्यमंत्र्याक न्हू मुख्यमंत्र्याची फकाणां मारता ते सरळ मुख्यमंत्र्याक म्हणटा तो रेस्पेदूच दिना. कित्याक लागून हांव हे उलयतां 2 तारखेक जेन्ना आमची मिटींग आसली त्या ऑफिस ऑर्डरीच्या संदर्भान लिव्ह एंड लायसन्साची त्या वेळाचेर मुख्यमंत्र्याच्या निदर्शनाक हाडलेले की आयज पळय जी वाहतुकीची पळय सगळी पब्लीक ट्रान्सपोर्टाची बेशिस्त पळय जाल्या गोंयांत सगळी ती एनफोर्समेंटाक लागून जाल्या आनी एनफोर्समेंट जे पळय आहा नॉर्थ गोवा खास करून त्या एनफोर्समेंटा कडेन इन्स्पेक्टर ना. एक इन्स्पेक्टर जो इन्चार्ज आहा प्रमोद शेट तेका पळय इश्यू सगळ्यांक आसता तेका हेल्थ इश्यू आहा म्हणून तेचे कडेन धांवपळीचें काम जायना. आनीक कोण एकटो मंदार आडपयकर म्हणून चॅकपोस्टा वचून तो हांगा येयलो तेची तेमा चालू आहा म्हणजे म्हाका काडलोच कित्याक चॅकपोस्टा वयलो तेका पयशे मेळना एनफोर्समेंटान तो थंय दुख्खी आहा तो काम करपाक सोदिना. एपेंडीस जालें आनी कितें जालें म्हणून तो लिव्हेर वयता आनी जे बाकीचे पळय आहा ते नवे सगळे. आतां मोविनान फाटल्या दिसांनी 4 इन्स्पेक्टर घेतले तितलो एक आहा आनी 2-3 नवे भुरगे तांकां ते कांय कळना. म्हणून हांव वारंवार आयज 6 म्हयने जाले सांगिता म्हाजेर हल्लो सुद्दां जालो. त्याच्या पयलीं म्हाजी मागणी कितें आसली की इन्स्पेक्टर पळय आनी नांवां सुद्दां आसलेलीं बालचंद्र सावंत, सर्वेश गांवकर मागीर आमचो मोर्चे जे दोडामार्ग चॅकपोस्टाचेर कांय रहदारी ना तांकां हाडून सक्षम अधिकारी हे एक्सपिरियन्स मनी तांकां हाडून एनफोर्समेंटाक घाल एनफोर्समेंट स्ट्रॉंग कर. पयलीं नायट आसताली एनफोर्समेंटाक सरप्रायज विजीट आसताले सकाळी येवप हे ते ड्युटी आसले आयज ते सगळे बंद जाला. तेका लागून सगळो पब्लीक ट्रान्सपोर्ट पळय आहा हो बेभरवशाचो जाला. फक्त वाहतूक खातें म्हणजे ते नांवांक उरलां. पयशे कशे येतले पळय ते शिस्त ना. पब्लिकेक कितें पळय त्रास जातले ते कोणाक पडलेले ना. सरकार सारकें पळय आतां सांगलें मिटींग चालू आहा पूण बसकारांक आमकां आफोवंक ना. कसली मिटींग घेतले तुमी? आमी फुड्यान जाय न्हू जाल्यार ते मिटींगेक अर्थ आसा. आतां तुमकां इन्सिडंट सांगता हांव हे उलयता कित्याक गोश्टी की
चोराच्या हातीन कोलीक दिले तो कितले पर्यंत एक्शन घेवपाचें काम करतलो. आतां उदाहरण तुमकां सांगता. पयर जेन्ना बवारिया मोटर्साच्यो गाडयो रजिस्टर जाता म्हणून कवळ्यो बाय रोड म्हणजे CR टायमाचेर हाडून, तेन्ना हांवें तो विशय हातीन घेतलो. दुसऱ्या दिसा हांवें डायरेक्टराक सगळी परिस्थिती सांगली. डायरेक्टरान कितें सांगलें की कोणी खंयच्या एसिस्टंट डायरेक्टरान गाडयो रजिस्टर केल्या ते सावंत बालचंद्र ताका हांवें शोकॉज नोटीस इश्यू करून माग म्हणून एक्सप्लेनेशन. शोकॉज नोटीस इश्यू करता करिना. दुसऱ्या दिसा फॉलो करपाक तर गेलो. तो म्हाका डायरेक्टरान सांगलो लेटर काड. त्याच्या पयलीं हांव डायरेक्टराक मेळोन येयल्लो. डायरेक्टरान म्हाका शोकॉज नोटीस काड म्हटलें. तर तो म्हणटा लेटर काड. म्हणजे कितें आहा थंय बसोन पळय ताका ते पळय सगळें सांबाळटा असिस्टंट डायरेक्टर. म्हयन्याच्या म्हयन्याक कितें पावयता. त्या तेची आपुलकी आहा. म्हणून हो पयशांचो पळय विशय सगळो गोंय आहा पळय तो गोंय आख्खे काबार करपाक लागला करप्शन. आनी दोतोराक कसलीच पडलेलें ना. पळय दोतोरान सांगलेल्या प्रमाणे 2 तारखेचे मिटिंगेन स्पश्ट शब्दान सांगलें. मिनेस्टार आसलो, लाडू गांवकर आसलो एसिस्टंट डायरेक्टर आनी डेप्युटी डायरेक्टर म्हणजे एडिशनल डायरेक्टर सावंत आसलेलो आनी स्वता डायरेक्टर आसलो अभिषेक परिमल. स्पश्ट शब्दान सांगलेले 3 इन्स्पेक्टरांक ऑर्डर काड आनी एनफोर्समेंटा काड आनी आमचो लाडू गांवकर जो आहा एडीटी हेडक्वॉर्टर्स त्या एडीटी हेडक्वॉर्टर्साक तेच्या जाग्यार हाड. फोंडा ट्रान्सफर केला पळय तो. कित्याक एडीटी हेडक्वॉर्टर्स हो मेन पोस्ट. सगळे जे पळय कितें STAचे म्हणजे हे सगळे टॅक्सीची परमिटां बशीची परमिटां सगळीं थंयच्यान मॅनेज जाता. आयज त्या लाडू गांवकाराक थंयच्यान ट्रान्सफर करता आनी डिपार्टमेंटान इतले दुर्दैव चल्ला. काल एम्प्रेसान सांगला की RB नायक जो एडिशनल डायरेक्टर म्हणजे वयलो डेप्युटी डायरेक्टर लेवलाचो बनी एडीटी हेडक्वॉर्टर सकयलो चार्ज सांबाळटा. आतां ऑफिस ऑर्डर आहा, लिंक ऑफिसर आहा. आतां लिंक ऑफिसर जी ऑफिस ऑर्डर आहा कितल्या वर्साची त्याच्या प्रमाणे पणजे रजिस्ट्रेशन पळया जर एडीटी हेडक्वॉर्टर्स ना तेका चार्ज आसता. तो पोस्ट सांबाळटा आनी एडीटी हेडक्वॉर्टर्स जर ना जाल्यार पणजे रजिस्ट्रेशन तो सांबाळटा. एसिस्टंट डायरेक्टरा भितर लिंक ऑफिसर. म्हणून हो आयज डेप्युटी डायरेक्टर तो पोस्ट घेवन बसला. अशा रितीन चल्ला. आनी ह्या खात्यान न्हू सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस 18 जाले सरकारान. ते DYSP म्हणून काम करता. अरे SP म्हणून प्रमोशन जाले 4 म्हयने जाले तांकां पगार ना. पूण ते DYSP म्हणून खुश आहा. कित्याक DYSP म्हणून कितें येवंक जाय ते येता. SP म्हणून काय मेळना. खूब लांबची गोश्ट आसता ती. अशी परिस्थिती प्रमोद सावंत सरकाराची जाल्या. आनी म्हाका दिसना प्रमोद सावंत म्हणजे एक होडी कही ती होडी आतां केन्ना बुडटली. कितें जालां परत हांव सांगता विरोधक सक्षम नासलेल्या कारणान आतां पयर तो गिरीश येयला पळय हो सांगता आपूण खंय साखळे 2,500 खंय उडयतलो. अरे पयलो उडोवपाक कॅन्डिडेट कोण तो सांग न्हू. साखळेचो कॅन्डिडेट पयलो जाहीर कर. कोण आहा रे कॅन्डिडेट तो पयलीं जाहीर कर. माध्यमांतल्यान सांगता बेश्टे पोर खेळ उडोवं नाका. अध्यक्ष तूं पक्षाचो आपली स्वताची पद घालून उडयताय. आता या सगळ्या विषयाचे आम्ही परत ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या विषयात तुम्ही हे सांगत असाल. आता केंद्रातल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकाराक 12 वर्सां पुराय जाल्यात. दुसरी गजाल भाजप दावो करता की देशात सगळ्यात चड कार्यकाळात पंतप्रधानाचेर रावल्ले पंतप्रधान नरेंद्र मोदी थारले. आता त्याचो विषय वेगळो आसा ते मागीर. 12 वर्सां केंद्राचे सरकार, 14 वर्सां गोंयचे भाजपा सरकार. तूं एक ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटान कार्यरत आसलेलो मनीस एज अ व्यावसायिक म्हणून ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाचो व्यावसायिक म्हणून आणि इंडिव्हिज्युअल सुदीप तामणकर मनीस म्हणून ह्या दोनूय कॅटेगरीन ह्या 12 वर्साच्या आणि ह्या 14 वर्साच्या पुराय कार्यकाळात तुझो विकास कसो जालो, तुझी प्रगती कितें जाली, तुझ्या व्यवसायाची प्रगती कशी जाली आणि इंडिव्हिज्युअली मनीस म्हणून तुझो विकास तूं कितलो फुडें सरपाक शकलो. सगळ्यात पयलीं तुमकां तें सांगता 12 वर्सां नरेंद्र मोदी सगळ्यात चड पंतप्रधान म्हणून कार्यकाळ केलो. हेचे सगळे कडेन आरती पुजा चालू आहा. पूण हांव म्हणटा कितें पंडीत नेहरूचो रिकॉर्ड मोडीत. पंडीत नेरून जेलूय काडलेली 3 वर्सां कितें जेलीन आसलेलो. आनी पंडीत नेरून 918 कोटी कितें तरी कदाचित चुकात फिगर आनी पूण 918 कोटीची प्रॉपर्टी स्वताची दान केल्ली देशाक. ती नरेंद्र मोदीन कितें केला काय अदानीच्या आनी अंबानीच्या दावणीक बांदला हो पळोवचो पडटलो. आनी जेल 3000 त्याचे न्हयच्या वांगडा जर येवंक जावो जाल्यार पयलो जेलीन रावचो पडटलो. आतां कदाचित फुडें नशिबान बरयल्लें आसा. आपले नरेंद्र मोदी जे आसात ते भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांचो जन्म जालो त्यामुळे त्यांना जेलीन रावपाची संधी मेळोंक ना कारण स्वातंत्र्य जाल्लो न्हू देश.
असो त्यांचा आर्ग्युमेंट आसा. ना स्वतंत्र जालो न्हू, जेल केन्नाय जावंक शकता. आता राफेलाचो घोटाळो जर इन्व्हेस्टिगेट जाल्लो जाल्यार जेल कदाचित येवंक शकताली. रातच्या अडेजांक डायरेक्टर ट्रान्सफर केलो सीबीआयचो म्हणून ती मागीर कितें फुडें धुकल्ली गेली. कळ्ळें न्हू. पळय हांव परत सांगता, हांव जर ते देशाची नांवां तर घेत न्हू जाल्यार लोक म्हणटले कितें जाणा हो देशद्रोही. कळ्ळें. देशाचें नांव घेयना पूण समजून घेवचें कोणी की त्या देशान असो कायदो पळय आहा. जितले पंतप्रधान पदाचेर पळय लोक येयले पळय, जेंकां तितलेय पळय पंतप्रधान पयलो पदा वयलो देंवल्या उपरांत ईडी किंवा इन्कम टॅक्सान येवन भितर उडोवंक ना. तेंचेर कंप्लेंट जाली भ्रश्टाचाराची. कोर्टांच्यान तांकां संदी दिली बाजू मांडपाची आदवोगाद काडून आनी कोर्टान ठरयलें की ह्या मनीस भ्रश्टाचार केला आनी तो भितर पंतप्रधान प्रत्येक पंतप्रधान भितर पडलो जेलीन. पण आमच्या देशांत ते आतां दीस येतले पळय फुडें येता काय कितें जाता एक विशय जालो. आतां तुमी दुसरो प्रश्न कितें विचारलो की वेवसायीक म्हणून म्हाजो कितें एक्सपिरियन्स आहा. तर 14 वर्सां ह्या सरकारान आमकां सारके काल मुगेंबोन पेज वाडल्या पळय तशें पेजेक लायल्या. कळ्ळें न्हू. मुगेंबो पेज पळय वाडल्या पळय काल सारकी वाडल्या. ह्या पेज सुद्दां जेवपाची थोड्यांची परिस्थिती ना. कितें एक जालें. आनी म्हाका पर्सनल तर इतरात जाल्यार गोंयचे 14 वर्साचे भ्रश्ट सरकार पळय आहा पळय आनी केंद्रान तर म्हणशी जाल्यार केंद्रान ते कांय आनी फायदो ना. उलोवनूच कांय अर्थ ना. पळय कितें आसा, हांव जेन्ना 2005 जेन्ना ह्या धंद्यान येयल्लो तेन्ना मोटर व्हेकल एक्ट येदो येदो आसलो बूक आनी रुल्स पळय आहा मोटर व्हेकल रुल्स तो येदो येदो बूक आसलो. आयज जर पळयलो येदो व्हडलो मोटर व्हेकल रुल्स बूक जालो आनी येदो येदो मोटर व्हेकल एक्ट बूक जालो. अरे वर्साक जर 5-5, 6 एमेंडमेंट येतले प्रत्येक गोष्टीक म्हणजे खंयसर काची गोंय इम्प्लिमेंटेशन कितें आहा. एमेंडमेंट हाडटा, हे लायता ते लायता सगळें बरोबर आहा. आतां HSRP कोणी हाडल्यो? भारतीय जनता पार्टीन हाडल्यो. 2000 जेन्ना वाजपेयी सरकार आसलें पळय तेन्ना राजनाथ सिंगान एमेंडमेंट करून हाय सिक्युरिटी नंबर प्लेट हाडल्यो. मागीर गोंयान दिगंबर कामत सरकारान ते पेंडींग दवरले. लायले कोणी? मनोहर पर्रीकारान. आयज 7 लाख व्हेकल विदाउट HSRP फिटमेंट आसा. हेच बरोवन दिता. कित्याक लागून? तुमचें अपयश न्हू हें. मागीर जेणी लायली पळय तेका तेणी कित्याक लावप? कितें कायदो हांगासर मागीर चॅलेंज जाता. सामान्य मनीस कितें म्हणटा, जर तेणी लागना आनी कित्याक लावप? स्पीड गव्हर्नर तेणी जर लायला आनी कित्याक लावप? हे कितें करता, स्पीड लॉक करपाक जाय पळय, ECU लॉक गाडयांक आहा. ECU लॉक करपाक दिया न्हू सगळ्यांक. एडिशनल भायलो स्पीड गव्हर्नर बसयता, तो डिस्कनेक्ट करता आनी हेच वाव दिता करप्शनाक. मागीर गाडी धांवची ना जाल्यार कितें जातली? आनी रेंटे कॅबाच्या हितून हांव स्पश्ट करता हांगासर कायदो एनफोर्स जायना बरोबर. सेक्शन 202, सेक्शन 203, 204 फूल एम्पावर करता पुलिशेक की इमिजिएटली 185 सेक्शन बी पळय आहा तेच्या अंडर अरेस्ट करपाक पावर दिल्या. अरे पियालो जर मनीस पळय सादे कळपाक गोंयच्या जनतेक स्पश्ट शब्दान सांगता की जर मनीस पियोन गाडी चलयता तेका अरेस्ट करून भितर उडोवपाक 202, 203, 204 सेक्शन 185, 184 सेक्शनान पूर्ण प्रोविजन आहा एक्टार. हेंच्यांनी सेक्शनां काडून धाब्यार बांदल्या. कितें ती काडल्या आनी गुंडाळून उडयल्या. आनी हें कितें करता, गाडी हाडटा आनी भितर दवरता. आयज कोस्टल बेल्टान प्रत्येक पुलीस स्टेशनाचेर गाडयांचो खच पडला. 2 व्हिलरींचो, 4 व्हिलरींचो. कित्याक लागून? कोण ड्रंक एंड ड्रायव्हिंगाक धरलो न्हू, गाडी हाडटा पुलीस स्टेशनार दवरता आनी तेका म्हणटा फाल्यां घेवन यो ओनराक सांगता. तो खंय तो रातोरात तिकेट काडली आपल्या गांवांक पळो. तो फोन सुद्दां आनीक घेयना कोणाचे. मागीर शेवटी कितें आसा, गाडी थंय उरली आयज पर्यंत. हांगा गाडी पियाल्लेली, गाडी पुलीस स्टेशनार कित्याक गेली? कितें म्हणून कायदो असो रॉंगली इंटरप्रिटेशन कायद्याचें चालू आहा. वारंवार सांगिता परत जर तर तुमी तो ड्रायव्हिंगाक ड्रायव्हराक धरून तर भितर उडयल्लो ड्रंक एंड ड्रायव्हिंगान अल्कोहोल कन्झम्पशनाचेर मेळटा. तर महाराष्ट्रान कशें? महाराष्ट्रान पळय कायदो कसो आहा, ड्रायव्हराक धरलो न्हू ते प्रेसाक आपूण पब्लिसिटी दिता पळय अमक्याक आमी गाडयेन धरलो पियोन गाडी चलयतालो. महाराष्ट्रान पळय. गोंयान हेंचे कडेन जाता ना. हे फक्त पयशे करपाक पडल्या आनी हो भ्रश्टाचार पळय वाडटा पळय गोंयान तेका लागून रस्ते ते सगळे आतां पळय ब्लॅक स्पॉट आयडेंटिफाय केल्ले. कितें केलें ब्लॅक स्पॉटांचे? कितें सुदारणा जाल्या? कितें जाल्यार कांय ना. रस्ते नियोजन करता. कितें चल्लां आतां पळयतालो फेसबुकार खंय तरी आतां बांबोळे रस्तो पळय बंद दवरतले 10-15 दीस. कितें तर तो ओवरफ्लाय कितें करपाक लागून. म्हणून हांव म्हणटा कितें, जेन्ना पळय तुमी प्लॅन केल्लो रस्त्याचो
जेन्ना तुमकां खबर नासली मेरशे जंक्शनाचेर कंजेशन जातले, बस स्टँडाच्या भायर कितें परिस्थिती आहा, पेड्यानी कितें आसा, दारगळे कितें आसा, हें पयलीं कळनासलें. शून्य नियोजन आनी भ्रश्टाचार, ह्या भ्रश्टाचारान 2012तल्यान गोंय काबार केले आयज. आनी सगळे लोक आयज रस्त्यार कित्याक देंवता, भ्रश्टाचार फेस करता. दनपारां मोर्चा पळयतालो, डायरेक्टर ऑफ एनवायरमेंटाच्या ऑफिसान एक आमदार लेजिस्लेचरान निवडून येयल्लो, तो ताका सांगता आयज विजीट कर म्हणून ते सायटीक. तर ताका धमक ना वचून विजीट करपाक. कित्याक लागून की कायदोच हांकां पाळपाक नाका, सगळी सेटिंगबाज परिस्थिती सगळी वरिश्ठांच्या आदेशाक रावता. अशा रितीन हे सगळें चल्लेलें आहा. आनी ताका लागून आनी देशान तर कांय उलोवपाचेंच ना, कळ्ळें न्हू. हे जर तर कोणाक तर एक दिसाक तर पिसो जाय, एक तर एप्रील फूल करून जर कोणाक तर घेवंक जावं एक दिसाक न्हू, जाल्यार एप्रील फूल आहा एक. आनी 5 वर्सांक जर कोणाक पिसो जावंक जावो जाल्यार कमल का फूल. कमल का फूल घेवपाचें 5 वर्साचो पिसो. कमल का फूल घेया 5 वर्सां पिसो. सुदीप बाब तामणकरान खुबश्यो गजाली पोट तिडकीन मांडल्यो. खुबश्या जाणांक दिसतलें की हो कायम सरकारच्या विरोधातूच म्हणून. तुम्ही जर तांकां वळखतात जाल्यार काँग्रेस सरकारच्या वेळारूय ह्याच पोट तिडकीन त्या वेळा वयल्या त्या सरकारच्या विरोधात होच सुदीप तामणकर उलयतालो, हेंवूय आमकां पळोवपाक मेळटलें. सरकारान आमकां पेजेक लायले अशा पद्दतीन तांणी ह्या 12 वर्साच्या आनी 14 वर्साच्या कार्यकाळाचे एग्जाम्पल नाजाल्यार उदाहरण दिलें. एकीकडे सरकार म्हणटा की आमी प्रगती केली, विकास केलो. म्हाका दिसता सुदीप तामणकर हांणी सरकारान आमकां पेजेक लायले हें जें एक उदाहरण दिलां, त्याचो अनुभव तांणी जो सांगला, ताचेर गोंयकारांक नेमकें कितें दिसता. खरेंच तुमी आयज म्हाका दिसता ह्या वेळार सरकारच्या परफॉर्मन्साचें उत्तर हें तुमी दिवचें पडटलें. तुमी स्वता विचार करा. एक तुमी वेवसायीक जर आसात जाल्यार वेवसाय तुमचो ह्या 12 आनी ह्या 14 वर्साच्या कार्यकाळान खरोच वाडलो, स्टॉप जालो, सकयल देंवलो काय वयर सरलो. तशाच पद्दतीन वैयक्तीकरित्या एज अ इंडिव्हिज्युअल ह्या 14 वर्षांत तुमची खरीच प्रगती जाली काय तुमची अधोगती सुरू जाली, म्हाका दिसता उलोवचें पडटलें. तामणकर बाबान आपलो अनुभव सांगला, तुम्ही तुमचो अनुभव सांगा. कारण तुमचो अनुभव जोपर्यंत तुम्ही सांगच्यात ना तोपर्यंत आमकांय कळचें ना की ह्या गोंयान, ह्या संवसारान, ह्या सरकारा खातीर बरे जाल्ले लोक आसात, ह्या सरकारान हात दिल्ल्यान तेंचो विकास जाल्ले लोक आसात, आनी ह्या सरकारच्या चुकीच्या धोरणाक लागून पेजेक लायिल्ले लोक आसात. हेवूय स्पश्ट जातलें. पूण त्याच्या खातीर तुमकां प्रतिक्रिया दिवची पडटली. एकूच मिनीट घेता. पळय कितें आसा, हांव व्यथा मांडटा, सामान्य मनीस म्हणून मांडटा, वाहतूकदार म्हणूनय मांडटा. पुणून आयज आमकां दिसता की आमी जे उलयता पळय हेचेर एंडोस जाल्ल्या. कित्याक आयज आमदार खूश ना सरकारांतले, मंत्री खूश ना. आयज दिगंबर कामतीक जर लोकांक लागून, सामान्य मनशाक लागून एका तर इंजिनियराक घेवन घेराव घालचो पडटा लोकांक, जाल्यार हे सरकार खंयच्या अधोगती कडेन वयता. आनी दिगंबर कामताक पश्चातापाची पाळी येता. आयज भारतीय जनता पार्टीन प्रवेश केल्लो, हे लोकांनी विचारान घेवंक जाय आनी फुडें लोकांनी ठरोवपाक जाय. आतां सांगलेल्या प्रमाणे की बाबा हे विचार खंयच्या रितीन ह्या भारतीय जनता पार्टीचे वचपाक लागलेले आहा पळय ते. कितें GDP केंद्रान सांगलेली पंतप्रधानान GDP आपूण वाडयतलो. GDP म्हणजे ताचो अर्थ पंतप्रधानाच्या हितून कितें, G म्हणजे गॅस, D म्हणजे डिझल आनी P म्हणजे पेट्रोल. तेणी बरोबर सांगलेलें GDP वाडयतलो, गॅस, डिझल, पेट्रोल वाडयतलो, इतलें सांगून चुकयता. तर गॅस, डिझल, पेट्रोल हे वाडलेलेच आसा. पंतप्रधानान जे उत्तर दिला ते त्यांनी खरें करून दाखयलें. आता लोकांनी त्याचो चुकीचो अर्थ घेतलो, ही लोकांची मिस्टेक. पूण तात्पर्य इतलेंच की जी पोट तिडक तामणकर बाबान हांगासर व्यक्त केल्या, त्याच पद्धतीची पोट तिडक हे त्यांच्या व्यवसायातल्या हेर लोकांची आसा काय कितें? काय तुम्ही सगळे खुश आसात, सगळे तुम्ही समाधानी आसात, सगळे जण तुम्ही मुख्यमंत्री म्हणटा त्या पद्धतीन तुमचे सगळ्यांचे बरे जाल्ले? सगळ्या बसकारांची व्यथा हीच आहा. आता तर बसकार म्हाका फोन करपाक, फोर्स करपाक लागलेले आहा की साकळ्या कडेन नाल्ल फोडुया आनी केरी वचून आजोबाक नाल्ल फोडुया, मुख्यमंत्र्याक कितें तें दाखय. आनी फक्त तांकां थारोवन धरल्या. आनी हांवूय म्हणून कितें 10 दीस थारोवंक शकता. मुख्यमंत्र्याक सांगला हांवें, मेसेज पावयल्या. पळोवया फुडें कितें जाता तें. पळोवया फुडें कितें जाता तें. आनी जर पळोवपाक जाय जाल्यार आयज गोंयकारांक खरेंच वेळ येयल्लो आसा. आनी आमचें तुमकां जाहीर अपील आसा, जाहीर आव्हान आसा. खरेंच तुमकां जर दिसता की ह्या सरकारान बरें काम केलें, ह्या सरकारान तुमचें बरें केलें,
ह्या सरकारा खातीर तुमच्यो खुबश्यो गजाली तुमच्यो समाजाच्यो बऱ्यो जाल्यो जाल्यार मेकळेपणान तुम्ही उलया, मेकळेपणान ह्या सरकारची तोखणाय करा, मेकळेपणान हे सगळे गजाली सांगा. आणि जर तुमकां खरेंच दिसता तामणकर बाब सांगता तशें की ह्या सरकारच्या चुकीच्या धोरणाक लागून, चुकीच्या निर्णयाक लागून, भ्रष्टाचाराक लागून आमची पाड पडली, आमची वाट लागली आणि आम्ही पेजेक लागले, अशें जर घडलां जाल्यार तेवूय तुम्ही उलया. कारण जो मेरेन तुम्ही उलोवचे ना तो मेरेन सत्य कितें हें स्पश्ट जावचें ना. आणि आमकां जर सुरक्षीत भवितव्य, सुरक्षीत भविष्य जर आमकां निर्माण करपाक जाय जाल्यार तुम्ही आमी स्पश्ट उलोवचें पडटलें आणि स्पश्ट उलोवपाचो वेळ येयल्लो आसा. इनाफ इज इनाफ आणि सोंसू नजो आयज कितें जें आसा तें स्पश्ट जावचेंच पडटलें. तामणकर बाब खूब खूब धन्यवाद तुमचे. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुमी करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.